नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्र कशी साजरी करावी, कोणत्या सेवा आपल्याला करायच्या आहेत, भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक कसा करायचा आहे, त्याचप्रमाणे उपवास कधी सोडायचा आहे, कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा आहे आणि काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिवशी पाळायच्या असतात, काही चुका आपल्याला करायच्या नसतात। बघा, भगवान शंकर हे साम सदाशिव भोलेनाथ आहेत, ते आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होत असतात। बघा, साधे त्यांच्या भक्तांना त्यांना रोज जल जरी अर्पण केलं ना तरी सुद्धा ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होत असतात, त्यांना भरभरून आशीर्वाद देत असतात। आणि महाशिवरात्र या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल, त्यांची कृपा आपल्या कुटुंबावर आपल्यावर सदैव राहील। महाशिवरात्र या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता, त्यांचं मिलन झालं होतं आणि त्यामुळे या दिवसाला खूप जास्त महत्त्व आहे। आणि या दिवशी आपल्याला भगवान शंकरांच्या काही सेवा करायच्या आहेत। बघा, या दिवशी जागरणाला खूप जास्त महत्त्व आहे। जर तुम्हाला शक्य असेल जागरण करणं तर तुम्ही करू शकता, पण जर शक्य नसेल तर कमीत कमी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठायचं आहे आणि भगवान शंकरांच्या पिंडीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता तुमच्याकडे भगवान शंकरांची पिंड सगळ्यांकडे असेलच, जर नसेल तर तुम्ही नक्की शिवलिंगाची स्थापना आपल्या घरामध्ये करून घ्या। शिवलिंग हे दगडी सुद्धा चालतं, पितळचं सुद्धा चालतं किंवा पाऱ्याचं सुद्धा तुम्ही शिवलिंग घेऊ शकता, पण आपल्या घरामध्ये शिवलिंग असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। फक्त शिवलिंग खरेदी करताना त्याच्यावर आपल्याला नाग नसावा किंवा त्याच्यासमोर आपल्याला नंदी नसावा याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। फक्त आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे, त्याच्यावर नागही नसावा किंवा नंदी सुद्धा त्याच्यासमोर नसावा, ही काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर बघा, तुम्ही शिवलिंग स्थापन करून घ्या तुमच्या देवघरामध्ये। आणि आपल्या सगळ्यांच्या देवघरामध्ये शिवलिंग असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठल्यावर सुचिरभूत झाल्यावर तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। अभिषेक तुम्ही दुधाने करू शकता, पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता किंवा पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता। फक्त ज्यांना शक्य नाही आहे पंचामृताने दुधाने, त्यांनी फक्त पाण्याने जरी अभिषेक केला ना तरी सुद्धा आपले भोलेनाथ आपल्याला प्रसन्न राहत असतात। फक्त सेवा ही मनापासून असली पाहिजे, पूर्ण श्रद्धेने असली पाहिजे। बघा, तुम्हाला पाण्याने अभिषेक करायचा आहे। त्यानंतर बघा, अभिषेक करताना तुम्हाला ओम नमः शिवाय या षडाक्षरी मंत्राचा किंवा नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। स्त्रियांनी नमः शिवाय या मंत्रात जप करायचा असतो आणि पुरुषांनी ओम नमः शिवाय या मंत्रात जप करायचा असतो। तर तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्रात जप करत करत तुम्हाला अभिषेक करायचा आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर भस्म अर्पण करायचं आहे। भस्म या 3 बोटांनी आपल्याला भगवान शंकरांच्या पिंडीवर लावायचं आहे आणि तेच 3 बोटं आपल्या कपाळाला सुद्धा आपल्याला लावायचे असतात। भगवान शंकरांना आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचे नाहीत, फक्त आपल्याला त्यांना भस्म अर्पण करायचा असतो, कारण की ते आजन्म वैराग्य होते। तर तुम्हाला भगवान शंकरांना भस्म अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपान अर्पण करायचं आहे। जर तुम्हाला शक्य असेल ना 108 बेलपान अर्पण करणं, 108 भगवान शंकरांची नावे घेऊन 108 बेलपान अर्पण करणं तुम्ही करू शकता। पण जर तुमच्याकडे 108 बेलपान नसतील, तुम्ही एकच बेलपान घ्या, तरी सुद्धा तुम्ही भगवान शंकरांची 108 नावे घेऊन तुम्ही ते बेलपान अर्पण करू शकता। कसं, तर भगवान शंकरांचं आता बघा, भगवान शंकरांचे 108 नावे आपल्या स्वामी नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे। जर तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल, तुम्ही गुगलवर सर्च करा, तरी सुद्धा तुम्हाला मिळून जाईल। तर भगवान शंकरांचं एक नाव घ्यायचं, ते बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे शिवपिंडीवर। त्यानंतर परत ते पुन्हा उचलून घ्यायचं, पुन्हा दुसरं नाव घ्यायचं, पुन्हा तेच बेलपान तुम्हाला अर्पण करायचं आहे। असं तुम्ही एकच बेलपान भगवान शंकरांची 108 नावे घेऊन सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर बघा, तुम्हाला भगवान शंकरांना पांढरी फुले अर्पण करायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे जर धोत्र्याचं फळ असेल किंवा फूल असेल ते तुम्ही अर्पण करू शकता। आता बघा, या सगळ्या गोष्टी अर्पण करताना आपला भाव स्वच्छ असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। नाहीतर काय, कधी कधी असं होतं ना की आपण फक्त अर्पण करायचं आहे त्या गोष्टी म्हणून आपण अर्पण करतो, पण आपल्या मनामध्ये तो भावच नसतो, ती श्रद्धाच नसते। मग अशा वेळेस तुम्ही कितीही बेलपान अर्पण केले किंवा तुम्ही कितीही फुलं अर्पण केले तरी सुद्धा त्या सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही, कारण की तुमच्या मनामध्ये तो भक्तिभावच नाही, तुमच्या मनामध्ये श्रद्धाच नाही आहे। मग तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ तरी कसं मिळणार? पण बघा, तुम्हाला काही अर्पण करणं शक्य नसेल ना, तुम्ही फक्त जल अर्पण करा, तरी सुद्धा महादेव तुमच्यावर प्रसन्न राहत असतात आणि तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ सुद्धा देत असतात। फक्त आपल्या मनातला भाव स्वच्छ ठेवून, आपलं मन निर्मळ ठेवून, शुद्ध ठेवून आपली श्रद्धा असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी अर्पण करताना तुमचा भाव स्वच्छ असणं, मनापासून तुम्हाला त्या गोष्टी अर्पण करायच्या आहेत, तुमच्या मनामध्ये भक्ती असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला या गोष्टी अर्पण करायच्या आहेत।
तर जर तुम्हाला या गोष्टी अर्पण करणं शक्य नसेल किंवा नाही मिळाला तर फक्त तुम्ही जल अर्पण करा शिवपिंडीवर, तरी सुद्धा ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. नंतर बघा, तुम्हाला दिवसभरामध्ये काही सेवा करायच्या आहेत. जर तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जाणं शक्य असेल, तुम्ही तिथे जाऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक करू शकता. या सगळ्या गोष्टी, भस्म अर्पण करू शकता, पांढरी फुले तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, किंवा धोत्र्याचं फळ असेल, फूल असेल, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे जाऊन सुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला काही सेवा या दिवशी करायची आहे. दिवसभरामध्ये तुम्हाला काही सेवा करायची असतात, जसं की शिवस्तुती तुम्हाला पठण करायची आहे. त्यानंतर बघा, शिवमहिमा स्तोत्र. आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ज्या ज्या भगवान शंकराच्या सेवा आहेत त्या सगळ्या तुम्ही करू शकता. शिवमहिमा स्तोत्र तुम्ही पठण करू शकता. त्यानंतर बघा, रुद्राभिषेक तुम्ही या दिवशी करू शकता. भगवान शंकरांची सगळ्यात प्रभावी सेवा आहे रुद्राभिषेक, तो तुम्ही या दिवशी करू शकता. त्यानंतर तुम्ही या दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. जर तुम्हाला पूर्ण पारायण करणं शक्य नसेल एका दिवसामध्ये, तर तुम्ही शिवलीलामृत ग्रंथातला 11वा अध्याय तुम्ही पठण करू शकता. बघा, जर तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणं शक्य नसेल, पण जर तुम्ही 11वा अध्याय जरी पठण केला नाही तरी सुद्धा तुम्हाला पूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण केल्याचं फळ मिळत असतं. म्हणून तुम्हाला 11वा अध्याय दिवशी जरूर पठण करायचं आहे. अतिशय प्रभावी हा अध्याय आहे आणि हा ग्रंथ सुद्धा. त्यानंतर बघा, तुम्हाला कालभैरवाष्टक या दिवशी पठण करायचं आहे. कालभैरवाष्टक आपल्या घरामध्ये तुम्हाला या दिवशी पठण करायचंच आहे, किमान एकदा तरी. जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही 11 वेळेस आवर्जून पठण करा. यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळी संकटे, दुःख, अडचणीही दूर होणार आहेत. त्यामुळे या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर 11 वेळेस तुम्हाला कालभैरवाष्टक पठण करायचं आहे. नसेल शक्य, तुम्हाला जितक्या वेळेस तुम्हाला शक्य असेल 3, 5, 7 किंवा किमान एकदा तरी तुम्हाला पठण करायचं आहे, लक्षात घ्या. दिवसभरामध्ये तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. हा जो महामृत्युंजय मंत्र आहे तो तुम्ही 108 वेळेस तुम्हाला पठण करायचा आहे. जर शक्य नसेल तर 11 वेळेस करा किंवा 21 वेळेस करा. यामुळे आपल्या घरामध्ये कधी कोणाचा अकाली मृत्यू होत नाही, किंवा आपल्यावर येणारी जी काही संकटे आहेत, जे काही दुःख आहेत, अडचणी आहेत, यापासून आपल्या कुटुंबाचं आपलं रक्षण होत असतं. ती आपल्यापासून दूर जात असतात. म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला या दिवशी कालभैरवाष्टक 11 वेळेस आणि महामृत्युंजय मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. शक्य होईल तितक्या वेळेस तुम्ही जप करायचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, या सगळ्या सेवा तुम्ही दिवसभरामध्ये करू शकता. प्रदोषकाळी केल्या किंवा सकाळी ब्रह्ममुहूर्तात केल्या तर अतिशय उत्तम असणार आहे. कारण की ब्रह्ममुहूर्त हा असा काळ असतो ना की या काळामध्ये आपण कुठलीही सेवा केली ना तर याचं फळ आपल्याला तितक्याच पटीने जास्त मिळत असतं. त्यानंतर आता बघा, आपल्याला महाशिवरात्रीचा उपवास हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. आता बऱ्याच ठिकाणी फक्त दही भात खाऊन उपवास सोडला जातो. जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर अवश्य तुम्हाला दही भात खाऊनच हा उपवास सोडायचा आहे, लक्षात घ्या. कारण की भगवान शंकरांचा जो काही उपवास आपण करतो, आता जे जे प्रदोष धरतात ना त्यांना सुद्धा माहीत आहे की प्रदोष व्रत केल्यावर आपल्याला उपवास सोडताना दही भात आधी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो भगवान शंकराच्या पिंडीला, आणि मग तो दही भाताचा नैवेद्य खाऊन आपल्याला उपवास सोडायचा असतो. म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर दही भाताचा नैवेद्य दाखवून तुम्हाला तो पदार्थ खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा आहे. त्यानंतर तुम्ही जे काय करणार, वरण भात, भाजी, चपाती, शिरा वगैरे, ते तुम्हाला नैवेद्याचं ताट दाखवायचं आहे आणि मग तुम्हाला ते ग्रहण करायचं आहे. पण तुम्हाला हा संपूर्ण दिवस तुम्हाला भगवान शंकरांच्या सेवा करायची आहे. जमेल तितकी सेवा करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना काहीही करणं शक्य नाही त्यांनी फक्त दिवसभर ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. नामस्मरणामध्ये खूप जास्त ताकद असते. म्हणून तुम्हाला जर काही करणं शक्य नसेल, कुठली सेवा तुम्हाला करणं शक्य नसेल, तुम्ही फक्त नामस्मरण करा तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या सेवेचं खूप जास्त फळ मिळणार आहे. आणि विशिष्ट काळामध्ये जेव्हा आपण विशिष्ट अशी सेवा करत असतो ना तेव्हा त्या सेवेचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं. मग ते नामस्मरण असो किंवा कुठलीही सेवा असो. म्हणून जमेल तितकी सेवा करा. नाही जमलं काही सेवा करणं, तुम्ही फक्त नामस्मरण सुद्धा करू शकता. त्यानंतर बघा, काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत. या दिवशी तुम्हाला चुकून सुद्धा काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये. बघा, चुकून सुद्धा या दिवशी तुम्हाला काळं वस्त्र परिधान करायचं नाहीये. त्यानंतर दुसरा नियम असा आहे की तुम्हाला मांसाहार करायचा. आता कोणी आणणारच नाही या दिवशी, कोणी मांसाहार करणार नाही, तरी सुद्धा माझं सांगण्याचं काम आहे म्हणून तुम्हाला सांगितलं की आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार या दिवशी करायचं नाही. बघा, काही वेळेस असं होतं ना की आपण या नियमाकडे दुर्लक्ष करतो आणि मग येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपल्याला संकटांचा सामना करावा लागतो. तेव्हा आपण म्हणतो की मी इतकी सेवा करून सुद्धा मला त्या सेवेचं फळ मिळालं नाही. पण आपण हे विसरून जातो की आपण काही चुका केलेल्या आहेत आणि या चुकांचा जो काही परिणाम आहे ना तो आपल्याला पुढच्या काळामध्ये भोगावा लागत असतो. म्हणून लक्षात घ्या की हे जे काही नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे असतात.
तुम्हाला काळं वस्त्र घालायचं नाहीये, मांसाहार करायचा नाहीये. त्याचप्रमाणे बघा, तुम्हाला या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाहीये, कोणाला शिव्याशाप देणं, शिवीगाळ करणं हे तुम्हाला करायचं नाहीये, कोणाचीही निंदा तुम्हाला करायची नाही. त्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला पाळायच्या आहेत आणि भगवान शंकराची आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. झालेली सेवा मी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.